कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात 5 फूट 9 इंचांची वाढ झाली। पंचगंगेची पाणी पातळी 33 फूट 7 इंचांवरती पोहोचली असून राजारामसोबतच 56 बंधारे पाण्याखाली गेले। पुणे जिल्ह्याच्या खेड आणि शिरूर तालुक्यासाठी वरदान ठरणारं आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणातून आरळा नदीमध्ये चासकमान धरणासाठी 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये मिळून 11.27 अब्ज घनफूट इतका पाणीसाठा आहे। दरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कायम राहिल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग कायम ठेवण्यात आलाय। कोयना धरणात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस पडत असून 5 टीएमसी पाण्याची वाढ झाली। धरणात 41 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। धरणात 31,252 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतली आहे, त्यामुळे गोदा घाटातील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे। गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। जून महिन्याच्या 29 तारखेपर्यंत पुन्हा मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार असून पाऊस आणि वारा यामुळे त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। समुद्रकिनारी असणाऱ्या घरांची तसंच किनाऱ्यालगत नांगरून ठेवलेल्या बोटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत। जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतात पेरणीची कामं पूर्ण केलीत, मात्र सिंचनाची सोय नसलेले शेतकरी आपल्या शेतात ट्रॅक्टरनं नांगरणी करून बहुतांश शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेत। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून संततधार पाऊस कोसळतोय। रायगड जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। काही भागात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेलाय। दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस या भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस पडतोय। बुधवार आणि गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। कोकणात पावसानं दमदार हजेरी लावली। रायगड रत्नागिरी जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील परिसरांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबईसह विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला गेलाय। मुंबई आणि नवी मुंबईतल्या अनेक भागात संततधार पाऊस पडतोय। काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाच्या पुनरागमनामुळे उघड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाचा बऱ्यापैकी जोर आहे। मुंबईत देखील पाऊस अधूनमधून कोसळत असून मध्यरात्री वाऱ्यासह पाऊस कोसळतोय। आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश ढगाळ राहणार असून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला। या धरणांमध्ये 28% पाणीसाठा जमा झाला असून त्यामुळे आता राखीव पाणीसाठा उसळण्याची गरज नाही। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वरवणमधून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालाय। तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट पार करणार आहे, त्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भगूर इथून निघालेल्या दिंडीचं श्रीरामपुरात आगमन झाल्यानंतर नागरिकांनी स्वागत केलं। संजय महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून निघणाऱ्या या दिंडीमध्ये वारकरी सहभागी झाले असून विठुनामाचा जयघोष करत पंढरपूरकडे निघाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील खंडोबा देवाची वाकडी येथील पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं। वारकऱ्यांनी परिधान केलेली पारंपरिक वेशभूषा आणि त्यांच्या चेहऱ्यावर पंढरीच्या वारीचा आनंद ओसंडून वाहतोय। या पालखीतील वारकऱ्यांनी हरिनामावर ठेका धरत नृत्याचा आनंद लुटला। आषाढी एकादशी निमित्तानं दुकानदारांनी भेसळयुक्त पदार्थांची विक्री करू नये यासाठी एफडीए प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेतली आहे। आळंदी आणि देहू ही वारीची प्रमुख ठिकाणं आहेत। त्या मार्गावरील जी मुक्कामाची स्थळं आहेत तिथे काही संस्थांकडनं अन्नदान केलं जातं, भंडारे आयोजित केले जातात। त्या ठिकाणी स्वच्छता आणि अन्नाची सुरक्षितता आहे की नाही हे तपासलं जाणार आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पहाटे 4 वाजता जेजुरीहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। या प्रवासात गेल्या 14 वर्षांपासून रांगोळी कलाकार राजश्री भागवत पुणे ते पंढरपूर दरम्यान ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या घालतात। भाग्यश्री भागवत ही सेवा मोफत देतात।
वारीच्या वाटेवर मराठवाड्याची जम्बो चपाती वारकऱ्यांना चाखायला मिळते। माऊलींच्या पालखी सोहळ्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील वारकरी सहभागी होतात। यात प्रत्येक वारकऱ्याची जेवणाची रेसिपी वेगळी आहे। नांदेड आणि मराठवाडा भागातील जम्बो चपाती प्रसिद्ध आहे। श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। पालखीसाठी चिखली येथील शेतकरी अश्रुबा त्रिंबक लाड यांनी कर्नाटक येथून घेतलेली 5 लाखांची बैलजोडी या पालखीला पंढरपूरपर्यंत घेऊन जाणार आहे। पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावरती आता पोस्टर वॉर सुरू झाले। बॅनरबंद मेधा कुलकर्णींवरती ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली। कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा, अशा आशयाचे बॅनर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले। भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नितीन गडकरी यांचा दौरा सुरू असताना बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। वाशिमच्या कारंजा शहरात एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांची आगामी जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर सभा झाली। यावेळी मी इतके पुरावे कागदपत्र दिलेत, त्यामुळे संजय शिरसाट मागील 20 दिवसांपासून कोणतीही पत्रकार परिषद घेत नाहीत, उलट माझ्या विरोधात काही लोकांना मोर्चे काढण्यासाठी भडकावून देतात, असा हल्लाबोल जलील यांनी शिरसाटांवरती केला। मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या जनता दरबारात नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळाली। यावेळी बहुतांश पालकवर्ग तसंच शेतकरी यांची कामं मार्गी लागावीत यासाठी नागरिकांची गर्दी झाली। इयत्ता 1ली ते 4थी हिंदी नकोच असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते। मात्र बाळासाहेबांच्या विचाराचे खोटे वारसदार अजून गप्पच आहेत। ते काय कारण असेल बरं, असा टोला मनसे नेते राजू पाटील यांनी नाव न घेता शिंदे गटाला लगावला। कोल्हापूर डीपीडीसीच्या बैठकीला नेत्यांच्या मुलांनी हजेरी लावली। खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्रची बैठकीला उपस्थिती होती। बैठकीचा प्रोटोकॉल नेत्यांच्या मुलांनी मात्र मोडला। पालघरमधील वाढवण बंदराचा जेएनपीएकडून सुरू असलेला ड्रोन सर्व्हे स्थानिकांनी रोखून धरला। वाढवणच्या समुद्रकिनाऱ्यावरती स्थानिकांनी या सर्व्हेचं काम बंद पाडलं। धाराशिवमधील पर्वती रुग्णालयात तोडफोड करण्यात आली। रुग्णाला दाखल करताना हॉस्पिटलची ओपीडी सेवा बंद असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। यानंतर संतप्त झालेल्या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। संगमेश्वरमध्ये तयार रस्त्याला मोठे तडे पडलेत। काही ठिकाणी 4 ते 5 इंचाच्या भेगा तर काही ठिकाणी जवळपास अर्धा फुटांची भेग पडली आहे। महाड एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावरील नाल्यातनं रंगीबेरंगी प्रदूषित पाणी वाहत असल्याची घटना समोर आली आहे। प्रदूषण नियंत्रणासाठी उभारण्यात आलेल्या सामायिक सांडपाणी केंद्रासमोरील ही घटना आहे। कंपन्यांमधून बाहेर पडणारे हे घातक रसायन मिश्रित प्रदूषित पाणी या नाल्यावाटे थेट नदीला मिळत असल्यामुळे जलचरांना देखील धोका निर्माण झालाय। चंद्रपूर शहरातील बिनबा वॉर्डमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शेतीच्या वादातून दारूच्या नशेत मुलानं जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची गंभीर घटना घडली। ताराचंद बैस असं मृतांचं नाव आहे। पावसाळा आला की रानभाज्यांना बाजारात विशेष मागणी असते। रायगडमधील सर्वच बाजारपेठेत गावरान आणि रानभाज्यांची आवक वाढली आहे। शेवळा, पेंढर, करटुली, भारंगा, भोरीची पानं, टाकळा आणि टाकळ्याच्या शेंगा, अळू अशा भाज्यांनी बाजारपेठ गजबजली आहे। अहिल्यानगरमध्ये महसूल प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात तहसील कार्यालयावरती हल्लाबोल सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आलं। सरोदे कुटुंबियांची जमीन चोरीला गेल्याचा आरोप करत गेल्या 9 दिवसांपासून सरपंच शरद पवार आणि सरोदे कुटुंबीय तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसलेत। मात्र अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही। अहिल्यानगरमधील 5 तालुक्यात वर्षानुवर्ष पाण्याचा दुष्काळ होता। 182 गावातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी निळवंडे धरण बांधण्याचा निर्णय झालाय। मात्र काम रखडल्यामुळे गेल्या 50 वर्षांपासून लाभ क्षेत्रातील नागरिक पाण्याची वाट बघत होते। आता धरण आणि कालव्याचं काम पूर्ण झाल्यामुळे दुष्काळग्रस्त असलेल्या गावागावात पाणी पोहोचलंय। त्यामुळे ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भ्रांत होती तिथे आता चक्क ऊसाची लागवड केली जाते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी शेतकरी शेताच्या बांधावरती उपक्रम हाती घेण्यात आलाय। या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बांधावरती जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। वाशिमच्या कारंजामधील कामरगाव इथे जिल्हा परिषद शाळा जीर्ण झाली आहे। 1200 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे।
आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून जीर्ण शाळेमध्ये ते शिक्षण घेत आहेत. ग्रामस्थांनी या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. मंडळ अधिकाऱ्यांवरती खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं. उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.